आता विधानसभेमध्ये पुराव्यानिशी वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी 2023-24 मध्ये 409 खाजगी कॉलेजांना नर्सिंग कॉलेजला मान्यता दिली आणि ते कायद्याच्या कुठल्याही कक्षेत बसत नसताना दिली। ही ती 405 कॉलेजेसची यादी। त्याच्यामध्ये रेट कार्ड असा होता, संचालक अजय चंदनवाले जे शिक्षण संचालक म्हणून पदभार सांभाळत आहेत, ते मंजूर नामंजूर हे धोरण पत्करत शेवटी मंजूर द्यायचे आणि त्यासाठी प्रत्येक कॉलेजकडनं ते 5 लाख रुपये घ्यायचे। उपसचिव सासुलकर हे 5 लाख रुपये असं रेट कार्ड त्या शिक्षण संस्थांनी जाहीर केलंय। मनोहर हिरे, अमीर मुजावर यांचा रेट वेगळा होता। असं मिळून प्रत्येक कॉलेजच्या मागे 50 लाख ते 1 कोटी रुपये घेतले जायचे आणि असं करत म्हणजे महाराष्ट्र स्थापन झाला त्याच्यानंतर 483 कॉलेज होते, आता त्याच्या अधिकचे 405 कॉलेज टाकले। त्यामुळे नर्सेस किती वाढणार काय वाढणार हे सोडून द्या, पण हा जवळ 400-450 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार या मंत्री महोदयांनी या प्रकरणात केलेला आहे। तसंच पुराव्यानिशी आम्ही हे देखील सादर केलंय की नाशिकला एक आनंदीबाईची वेढी वाडा नावाचा एरिया आहे, तिथे आनंदीबाईंची गडी होती, आनंदीबाई पेशवे यांची गडी होती। मला आठवतं लहानपणी नाशिकमध्ये तिथे मोठे मोठे वॉटर टँक होते आणि मोठ्या मोठ्या पाण्याच्या व्यवस्था त्याच्यातनं केल्या जायच्या। तेथील देवराम साठे आणि काही जणांनी मिळून खोटी कागदपत्र बनवून पुरातत्व विभागाला खोटे कागदपत्र दाखल करत 30 गुंठ्याची जमीन ही या मंत्रिमंडळातल्या एका मंत्र्याने स्वतःच्या नावावर करून घेतली आहे। पुरातत्व विभागाने काही अंशी या प्रकरणाला सहकार्य केलंय आणि ऐतिहासिक गडीची जमीन सरकारी पदाचा गैरवापर करून एका सरकारच्या मंत्र्याने स्वतःच्या नावावर करून घेतल्याचा हा पुरावा आहे। हा सातबारा नाशिकहून आलेला आहे। ही जागा सरकारची आहे किंवा सरकार याच्यावर चौकशी करेल, नर्सिंग कॉलेज बाबत चौकशी करेल अशी आमची अपेक्षा आहे।